नागपूर असे चित्र दिसत असताना सचिन 111 धावांची दिमागदार खेळी करून त्या नागपूरच्या रणरणत्या उन्हात 111 धावांची दिमागदार खेळी करणे सोपे नव्हते। ती करून सचिन पेव्हिलियनमध्ये परतला, आऊट झाला। पण तरीही भारतीय चाहत्यांना माहीत होते की भारताकडे अजून फायरब्रँड बॅटिंग जी आहे ती बाकी आहे, त्यामुळे चिंतेचे कारण नव्हते। पण नंतर लगेचच गंभीर मिड ऑफला आऊट झाला आणि त्यानंतर युसुफ पठाण डिस्ट्रक्टिव्ह असा युसुफ पठाण कव्हर्सला चौकार मारण्याच्या नादात तो देखील झेलबाद झाला। युवराज बॅटिंगला आला, युवराजने एक सुंदर असा 6 मारला, पण त्यानंतर युवराज लगेचच लॉंग ऑनला झेल देऊन आऊट झाला। युवराज नंतर विराट कोहलीचं सॉफ्ट डिसमिसल झालं व विराट कोहली देखील एक झेल देऊन झेलबाद झाला। स्टेडियममध्ये आणि टीव्हीवर मॅच बघणाऱ्या प्रत्येक चाहत्याला काय होते काहीच समजत नव्हते। भारतीय बॅट्समन क्रीजवर येत होते आणि डेल स्टेन त्यांना पेव्हिलियनचा रस्ता दाखवत होता। नेमके काय चालले हे कोणालाच समजत नव्हते आणि सर्व भारतीय चाहते अवाक झालेले होते की स्टेडियममध्ये चाललं काय। बघता बघता स्टेनने भारतीय टीमला अक्षरशः लोळविले। कुठे भारतीय टीम 267 वर 1 आऊट आणि 400 रन गाठणार असे वाटत असताना पूर्ण भारतीय टीम मिळून 50 ओव्हर देखील खेळू शकली नाही। हो मित्रांनो, कुठे वाटत होते भारतीय टीम आता 400 गाठणार आणि ती भारतीय टीम 267 वरून 296 धावांवर ऑल आउट झाली। एकदम से वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए। हे काय हे 2011लाच लहानपणी आम्ही अनुभवलं होतं एक क्रिकेट चाहता म्हणून। क्रिकेटमधील ग्रेटेस्ट असा कमबॅक आफ्रिकेने केला होता, तो डेल स्टेनच्या जीवावर। व एका विचित्र परिस्थितीत भारतीय संघ आला होता, कारण शेवटच्या 9 विकेट्स फक्त 29 धावांवर गेल्या होत्या। अनइमॅजिनरी आणि अनबिलिव्हेबल अशी ती सिच्युएशन आणि फिगर होती। आज देखील त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की नेमके त्या दिवशी असे झाले कस काय, त्यामुळे तो विचार न केलेला। पण असो, 297 धावा देखील काही कमी नव्हत्या, कारण भारतीय बॉलिंग ही देखील मजबूत आणि तितकीच भेदक होती। तर बॉलिंगच्या बळावर जे मोमेंटम आफ्रिकेच्या बाजूने शिफ्ट झाले होते ते आफ्रिकेचे बॅट्समन तसेच कंटिन्यू ठेवतात की आफ्रिकेचे बॉलर्सनी जी कमाल केली तशीच कमाल भारतीय बॉलर्स देखील करतात। या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, तोपर्यंत स्टे ट्यून। धन्यवाद।